गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो अमोल. स्ट्रायकिंग एंडला किरण, नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करताना अमोल. किरण पाटील मूर्ती लहान पण कीर्तिमान. पाहिलं गेलं ना किरण पाटील यांचा विचार करायचा झाला तर कॉलनी क्रिकेटमध्ये खेळत असताना त्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. जसं मी म्हटलं तसं त्या पद्धतीने त्या त्वरेने किरण पाटील यांची फलंदाजी, पण काय झेल झाला. फटका सजवला होता, एलिव्हेशन कमी पडलं, लॉक झाला चेंडू आणि झेलबाद होऊन परतताना आपल्याला पाहायला मिळतो किरण पाटील. किरणची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघनायक, स्वतः संघनायक संघाचा अजित पाटील जातोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय अमोल. यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. वाकुर्डे खुर्द, जर्मन स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध या दोन्ही संघांमध्ये जो विजयी संघ ठरेल असा तो संघ दुसऱ्या फेरीतली एक मॅच झाली ना मग होईल. म्हणजे ही मॅच होईल, अजून एक होईल, ही पकडून 3 मॅच होतील मग तुमचं आहे. पण लांब जाऊ नका, इथंच थांबा. अजित पाटीलने फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे आणि बाउंड्री रायडरच्या भूमिकेत गणेश पाटील. सुहास कांबळे इशारा करतायत. चेंडू षटकाराच्या दिशेने जातोय, चेंडू षटकाराच्या दिशेने जातोय. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय ते 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळाला अमोल. कुठेतरी चुकी झाली आहे आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव येतो. धावफलक 1 ने पुढे सरसावले 7 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अजित पाटील, पाटील संघाचा संघनायक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतलीये आणि झेलबादच्या स्वरूपात दुसरा धक्का लागतोय. अजित पाटील बॅक टू द पवेलियन. मोठा मासा गळाला लागलाय. राम मुंडाळकर यष्ट्यांच्या पाठीमागे जय घोष करताना आज कुठेतरी रोहन पाटीलची कमी जाणवत असेल पाटील संघाला. अजितची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला हर्षल. स्पीडअप घ्या, पंच स्पीडअप घ्यायला सांगा. मनोज पाटील जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हर्षल आलाय अजितची जागा भरून काढण्यासाठी. सन्मान दिलाय, चांगल्या चेंडूला सन्मान दिला हर्षलने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी सज्ज होतील का? थांबवलंय. एका धावावरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 18. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल पाटील. 8 धावा.
गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन. रामुंडेकर गोलंदाजाचं नाव कळवा. शुभम आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता केली आहे शुभमने. पुन्हा एकदा अभिजितच्या बॅट मधून मोठा फटका सजवलाय पण चेंडू फसलाय. यालाच तर पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं. हाच तर खेळ आहे, यामध्येच मज्जा आहे. हा फटका असा होता ना, हा जर टेनिस क्रिकेट असता तर हा चेंडू वन सीमारेषा पार गेला असता, पण कुठेतरी पाण्याचा व्यत्यय आला आणि चेंडू जागीच थांबला. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं अभिजितला. धावफलक 2 ने पुढे सरसवलं 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवलाय अभिजितने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी येणार का? नाही. आबा आहे क्षेत्ररक्षक तिथे खिरोडे संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय शुभम. मोठा फटका खेळायचा होता, शरीराचा वेध घेतला. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता झालीये. धावेचा प्रयत्न होता अभिजितने, पण हर्षलने कॉल दिला, गरज नाहीये, थांबवलंय आणि धावफलक स्थिर आहे 22 या आकड्यावरती. पंचांचा इशारा होतो. गोशंकित क्षेत्रात चेंडू गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. सागर दादा धुमाळ यांना मी विनंती करतो मंचावरती यायचंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शुभमची. निर्णायक षटक, स्लॉगवरचं षटक घेऊन आलाय सचिन. आलाय स्लॉगवरचं षटक घेऊन. 4थं षटक हत्तेगाव संघासाठी. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल हर्षल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, त्रिफळाचीत केलाय, खेळ कल्लास केलाय हर्षलचा. सचिनने पंच वेळ दौडू नका, कॉल द्या, लवकरात लवकर सामना सुरू करा. पूर्वत्वास न्यायचा आपल्याला. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळायचा आहे. पुन्हा एकदा बॅटची गडाव घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रात गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. हर्षलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किशोर आलाय. 25 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षण करत असताना धावचीच्या स्वरूपात बाद झालाय किशोर. किशोरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय. पाटील संघ फलंदाजाचं नाव कळवा. विक्रांत.
वेदांत, मोठा फटका येईल का? वन बाउन्स, क्षेत्ररक्षक आहेत प्रकाश. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी आलाय वेदांत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. धावफलक 2 ने पुढे सरसावलं. 27 आकड्यावरती. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगलं वेदांतचं. अभिजितला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. फटका लावला अभिजितने. क्षेत्ररक्षक आहे वैभव पाटील. एक धाव पूर्ण नाही. काय रनिंग बिटवीन विकेट, चुकी होतीये कुठेतरी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि इथे पाडी संघ ऑल आउट झालाय. आणि आजच्या या स्पर्धेसाठी आम्हा सर्वांना, या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे, नेहमी आमच्या मदतीस धावून येणारे आमचे मान्यवर प्रकाश रावते साहेब यांचं इथे आगमन झालंय. तर यायचंय मंचावरती. प्रकाश रावते साहेब, आपण मंचावरती या. येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज असेल हत्तेगाव संघाला. हो दादा, जाऊ नका 5 मिनिटं. प्रकाश रावते सर, आपणास विनंती असेल आपण यायचंय मंचावरती. पंच, सामना त्वरित चालू करा. मनोज पाटील, स्पीडअप घ्यायचंय. पाटील संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रॅक्टिस सेशन करू नका. विनंती असेल, आपण आयोजक आहात वैभव पाटील, तर सामन्याला त्वरित चालना द्यायची. मनोज पाटील पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर जाऊया विद्यमान सामन्यामध्ये. हत्तेगाव विरुद्ध पाडवी. येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज असेल. स्ट्रायकिंग एंडला राम उंडाळकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला प्रकाश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अंडर-22 चा उभरता सितारा पाडवी संघाकडून खेळत असताना साहिल पाटील.
पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतो साहिल. पहिल्या चेंडूवरती चेंडू लॉब झाला. क्षेत्ररक्षक आहे. वॅगनर कोणाची गाडी? वॅगनर वाले जरा गाडी पुढे घ्या. स्कूटी वाले गाडी पुढे घ्या. क्षेत्ररक्षण करत असताना व्यत्यय येतो. वॅगनर वाले गाडी पुढे घ्या. कृपा करून तिथे पार्किंग करू नका. कॅच झाला असता. पहिला झटका, पहिला मोठा हादरा. राम उंडाकर बॅक टू द पवेलियन. मित्रा त्वरा करा, लवकर जा. श्रीकांत आलाय रामची जागा भरून काढण्यासाठी. पुन्हा एकदा साहिल आलाय. फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय, पण चेंडू जातो वन बॉल सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 5 या आकड्यावरती. धावफलकाला सुद्धा चालना मिळतीये. श्रीकांतच्या बॅट मधून फटका सजवला गेला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा साहिल वरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे अजित पाटील. झेल होऊ शकत नाही, पण तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं. श्रीकांतला धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलं तर 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा साहिलच्या चेंडूवरती आला. स्लॉट मध्ये पाठवला. प्लॉट मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. बॅटची कडा घेतली चेंडूने आणि चेंडू घोषणकीत क्षेत्रात गेलाय. पंच इशारा करतायत. पंचांचा इशारा जो काही राहील तो अंतिम राहील. कोणत्या लेवलनी जाते बघा ना, फक्त त्यांना दाखवा ना, सर सांगतील ना. हा सरांनी दिला, लेग अंपायरने दिलाय. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल कोणी सुद्धा तिथे जायचं नाहीये. पंच
दोन्ही पंच फक्त आपला निर्णय सांगतील. इकडे थर्ड अंपायरच्या स्वरूपात आहेत. तिसरे पंच बघतायत. सर काय वाईड आहे ना? वाईड आहे. थर्ड अंपायरचा निर्णय वाईडचा आहे आणि सर्वांना विनंती असेल, सर्व संघांना सांगण्यात येते कोणत्याही प्रकारचा थर्ड अंपायरचा रिव्ह्यू नसेल. हा शेवटचा रिव्ह्यू आहे. सर्वांसाठी विनंती असेल. पंच ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम राहील आणि त्या निर्णयावरती पंच ठाम राहतील अशी आयोजकांकडून विनंती आली आहे. तर जाऊया सामन्यामध्ये. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पेस तर गोलंदाजी, यष्टांच्या पाठीमागे किरण पाटील चुकी करतायत आणि चेंडू घोषंकी क्षेत्रात गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते 16 आकड्यावरती. आमच्या गावचे सुपुत्र आज या स्पर्धेसाठी जर्मन चषक 2025 साठी खास हजेरी लावली. सचिन पाटील साहेब आपलं सुद्धा मनापासून या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. दुसरं षटक कोण हाताळणार? वैयक्तिक दुसरं, वैयक्तिक पहिले, सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय वेदांत. आलाय गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल भव्य दिव्य असा अनुभव असलेला प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार. वेदांत वरती आक्रमण चढवलंय. अनुभव आहे प्रकाश यांच्याकडे. ऑन स्ट्राइक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा दे. वाईटच्या स्वरूपात एक धाव वाढते. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. गेम बॉल आला मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. रिक्षावाले विनंती असेल गाडी पुढे घ्या. रिक्षावाले मैदानापासून पुढे घ्या गाडी. कृपा करून तिथे पार्किंग करू नका. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना मोठा फटका सजवलाय पण तेवढा गती प्राप्त केली नाहीये. तेवढा लॉफ्ट झाला नाही आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय प्रकाश. मोठा फटका, मोठा झटका लागतोय हत्तेगाव संघाला. वाकुर्डे खुर्द आहे. वाकुर्डे खुर्द संघ. गणेश महाराज या टॉस साठी. आणि यानंतर जो विजयी संघ ठरेल त्या संघाचा कर्णधार तयारीत राहायचे. वाकुर्डे खुर्द आणि विजयी संघ आपल्या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. वन हँड कॅच घेण्याचा प्रयत्न होता हर्षदचा. एक धाव पूर्ण. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय.
25 या आकड्यावरती 3 धावांची गरज आहे. एक मोठा फटका, सामना समाप्त होईल. स्ट्राईक वरती श्रीकांत आहे. बरोबर ना? शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. नाही 4 चेंडू समाप्त झालेत. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू झाले 5. डॉट असेल राजा असू दे डॉट आला आणि 1 रन पाहिजे आता काय. धावफलक जाऊन पोहोचले. नाहीत ना. आपण आता कसं करतो, गट रामभाऊ क्लिअर होऊन मागच्या वेळेस आम्हाला बी तसंच केलं. मनोज लावायचा. तुमची येईल ना. टॉस उठल्यावर कळेल की काय होणार. काय बॅटिंग आली तर गोलंदाजी मार्क वरती आला अजित. आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. एका धावेची गरज आहे गाव संघाला. मनोज पाटील जरा सामना संपल्यानंतर लगेच मंचाकडे यायचं आहे. परत विनंती आहे. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे हर्षल. कॅच घेण्याचा प्रयत्न, पण विद्यमान सामन्यामध्ये विजयी संघ डरलाय. हत्तीगाव संघ. तर यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. मनोज पाटील मंचावरती या. जरा काम आहे या मंचावरती. आयोजक आहात, काहीतरी गडबड घोटाळा होत राहतो.